गुड इव्हनिंग फ्रेंड्स. काल आपण जो व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओला आपण भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार आणि मनापासून अभिनंदन करतो. आज देखील आपल्या सर्वांसाठी एक आगळा वेगळा व्हिडिओ माहितीपूर्ण घेऊन आलेलो आहे. त्या व्हिडिओचा आपण सर्वांनी चांगला अभ्यास करावा आणि त्याचा भरभरून फायदा घ्यावा, ही देखील दुसरी नम्र विनंती करतो. लक्षात घ्या, आजचे जे काही वाक्यरचना तयार होणार आहे ती चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननुसारच तयार होणार आहे. पण नेमकं त्याच्या पॅटर्न काय असणार आहे हे समजून घ्या. सुरुवातीला आपल्याला इट्स वापरायचं आहे. इट्स म्हणजेच इट इज. लक्षात घ्या, इट्स म्हणजेच इट इज. आपण इट इज म्हटलं काय आणि इट्स म्हटलं काय, नो प्रॉब्लेम, दोघांचा सारखा अर्थ होतो. त्याच्यानंतर इट्स वापरल्यानंतर वर्थ हा शब्द घ्यायचा आहे. WORTH, वर्थ. याला ओर्थ म्हणू नका. याचं रिअल योग्य प्रोनाउन्सिएशन आहे वर्थ. WORTH, वर्थ. त्याच्यानंतर शेवटी V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप, म्हणजे व्हर्बचं चौथं रूप, त्याला V4 म्हणतात. तर बघा, आपण इट्स प्लस वर्थ प्लस V4 या पॅटर्ननुसार वाक्यरचना बनवणार आहेत. आणि या पॅटर्ननुसार वाक्यरचना बनविल्यानंतर त्या वाक्यरचनाचा सुंदर असा अर्थ आपल्याला शिकायला मिळणार आहे. सुंदर असा अर्थ कळणार आहे. सुंदर आणि योग्य अशा अर्थाने त्या वाक्याचा आपण डे टू डे लाईफमध्ये उपयोग करणार आहोत. बघा, पहिलं वाक्य आहे, इट्स वर्थ ट्राईंग. इट्स वर्थ ट्राईंग म्हणजे हे प्रयत्न करण्यासारखे आहेत. म्हणजे एखादी गोष्ट प्रयत्न करण्यासारखी आहे. प्रयत्न जर केला तर आपण यशस्वी होऊ शकतो, असं त्याचा अर्थ आहे. मग इट्स वर्थ ट्राईंग हे प्रयत्न करण्यासारखे आहे. मग बघा, सुरुवातीला इट्स आहे, त्याच्यानंतर वर्थ आहे आणि V4 हे ट्राईंग आहे. आता V4 कसं ओळखावं हे अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगितलेलं आहे. तरी सुद्धा आय एम टेलिंग यू, आय एम एक्सप्लेनिंग यू वन्स मोर. पुन्हा एकदा सांगतो. V4 ओळखण्याची ट्रिक्स अशी आहे, ज्या मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय असतो, जसं ट्राय हे मुख्य क्रियापद आहे, त्याला ING प्रत्यय लावला तर ट्राईंग झालं. रीड हे क्रियापद आहे, त्याला रीडिंग म्हणू शकतो. राईट हे क्रियापद आहे, त्याला रायटिंग म्हणू शकतो. स्पीक हे क्रियापद आहे, त्याला स्पीकिंग म्हणू शकतो. लिसन हे क्रियापद आहे, त्याला लिसनिंग म्हणू शकतो, या अर्थाने. तर दुसरं वाक्य आहे, इट्स वर्थ वॉचिंग हे पाहण्यासारखं आहे. म्हणजे आपण पाहू शकतो, बघू शकतो आणि त्याच्यातून काही नवीन शिकू शकतो. इट्स वर्थ रीडिंग हे वाचण्यासारखं आहे. इट्स वर्थ बाईंग हे विकत घेण्यासारखं आहे. इट्स वर्थ वेटिंग हे वाट पाहण्यासारखं आहे. इट्स वर्थ व्हिजिटिंग हे भेट देण्यासारखं आहे. म्हणजे तिथं आपण व्हिजिट केलीच पाहिजे अर्थाने. इट्स वर्थ डुईंग हे करण्यासारखं आहे. इट्स वर्थ लर्निंग हे शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपण जर शिकलो तर इतरांना शिकवू शकतो या अर्थाने. इट्स वर्थ आस्किंग एकदा विचारून पाहण्यासारखं आहे. इट्स वर्थ सीइंग हे बघण्यासारखं आहे. इट्स वर्थ चेकिंग, बघा, इट्स वर्थ चेकिंग हे तपासून पाहण्यासारखं आहे. मग या सर्व वाक्यरचनेमधून आपण काय शिकलो? याचे काही 8 ते 10 वाक्य आपण पाहिली. या सर्व वाक्यांमधून आपण काय पाहिलं, काय अभ्यासलं, काय निरीक्षण केलं? जर एखादी गोष्ट करण्यासारखी आहे, एखादी गोष्ट देण्यासारखी आहे, एखादी गोष्ट पाहण्यासारखी आहे, एखादी गोष्ट अनुभवण्यासारखी आहे, एखादी गोष्ट शिकण्यासारखी आहे, तर अशा प्रकारचे वाक्य जर आपल्याला बोलायची असतील तर आपण इट्स प्लस वर्थ प्लस V4 या पॅटर्ननुसार अशा प्रकारची वाक्य बोलू शकतो. येते लक्षात? पुन्हा आपल्याला सराव करता यावा, अजून प्रॅक्टिस करता यावी, अजून काही शिकता यावं, त्यासाठी अजून पुन्हा वाक्य आहेत. खूप सुंदर सुंदर वाक्य आहेत माझ्याकडे.
पण मी ते वाक्य फक्त तुमच्याकडून वदवून घेत नाही. ते वाक्य फक्त मी तुमच्याकडून बोलून घेत नाही. तर ती वाक्य कशी बनवावी, जेणेकरून एका वाक्यासारखं तुम्ही 1000 वाक्य तयार करू शकतात. हा पॅटर्न मी शिकत असतो आणि दॅट इज माय मेन व्हिजन. ही माझी दूरदृष्टी आहे. फक्त तुम्हाला रट्टा मारायला लावणे, फक्त पाठ करायला लावणे, हे मला जमत नाही आणि इट्स अ टोटली रॉंग मेथड टू टीच. ही अध्यापनाची चुकीची पद्धत आहे. मग खरी पद्धत काय आहे, की विद्यार्थ्यांना असा पॅटर्न शिकवा, की ज्या पॅटर्नच्या मदतीने ते स्वतः लाखो, करोडो वाक्य तयार करू शकतात, बोलू शकतात, वाचू शकतात, लिहू शकतात. राइट? तर इट्स वर्थ थिंकिंग, विचार करण्यासारखी आहे. एखादी गोष्ट तुम्हाला जर सांगितलं, मान्य करून टाका ना ही गोष्ट. हा निर्णय मान्य करून टाका ना. तुम्ही लगेच म्हणू शकतात, इट्स वर्थ थिंकिंग, विचार करण्यासारखं आहे. म्हणजे आम्हाला अगोदर विचार करावा लागेल. नंतर आम्ही म्हणणार येस किंवा नो. दॅट्स ऑल. इट्स वर्थ कॉलिंग, फोन करून पाहण्यासारखं आहे. इट्स वर्थ गोइंग, तिथे जाण्यासारखं आहे. म्हणजे तिथं जर गेलो ना काहीतरी नवीन बघायला मिळणार. राइट? इट्स वर्थ स्टेइंग, तिथे राहण्यासारखं आहे. म्हणजे स्वच्छ जागा आहे. निर्मळ वातावरण आहे, सुंदर वातावरण आहे, पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आहे, तर आपण तिथं राहू शकतो. म्हणजे हे राहण्यासारखं आहे, या अर्थाने. इट्स वर्थ लिसनिंग, हे ऐकण्यासारखं आहे. इट्स वर्थ शेअरिंग, हे शेअर करण्यासारखं आहे. इट्स वर्थ सेव्हिंग, हे वाचवून साठवून ठेवण्यासारखे आहे. इट्स वर्थ जॉइनिंग, सामील होण्यासारखं आहे. इट्स वर्थ स्टार्टिंग, सुरुवात करण्यासारखं आहे. इट्स वर्थ कीपिंग, जवळ ठेवण्यासारखं आहे. इट्स वर्थ एक्सप्लोरिंग, शोध घेण्यासारखं आहे. इट्स वर्थ हेल्पिंग, मदत करण्यासारखं आहे. म्हणजे इथं आपण निश्चित मदत केली पाहिजे, जेणेकरून त्या लोकांना पण आणि देवाला पण आनंद होईल. म्हणून इंग्रजीमध्ये बोलू शकतो, इट्स वर्थ हेल्पिंग, मदत करण्यासारखं आहे. म्हणजे इथं आपण 100% मदत केलीच पाहिजे अर्थाने. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी काही वाक्य आहेत बघा. इट्स वर्थ टेस्टिंग, चाचणी करण्यासारखं आहे. इट्स वर्थ टेलिंग, सांगण्यासारखं आहे. इट्स वर्थ प्लेइंग, खेळण्यासारखं आहे. इट्स वर्थ ड्रिंकिंग, पिण्यासारखं आहे. इट्स वर्थ इटिंग, खाण्यासारखं आहे. इट्स वर्थ रिमेंबरिंग, लक्षात ठेवण्यासारखे आहे. इट्स वर्थ इन्व्हेस्टिंग, गुंतवणूक करण्यासारखं आहे. म्हणजे इथं जर आपण पैसा गुंतवला ना, तर आपल्याला चांगला परतावा मिळणार. राइट? त्या दृष्टीने. तर बघा, पुन्हा आपल्याला रिमाइंड करून देतो. आज आपण जो पॅटर्न शिकलो, व्यवस्थित समजून घ्या. माझी सर्व माझ्या भाऊंना, बहिणींना, दादांना, दीदींना, काकांना, मामांना, दादांना, आप्पांना, सर्व श्रेष्ठ, वरिष्ठ, सन्माननीय सगळ्यांना खूप पोटतिडकीने बोलतोय बघा, लक्षात घ्या. मी तुमच्यातलाच एक आहे. माझा एकच उद्देश, माझं एकच लक्ष, फक्त विद्यार्थ्यावर लक्ष हां. माझा कोणता नाही पक्ष आणि आपल्याला जायचं पण नाही त्या पक्षात, कोणत्या पक्षात. कारण त्या पक्षात जाऊन आपला काही उपयोग नाही. आपला उपयोग फक्त विद्यार्थी कल्याण. आपला उपयोग फक्त समाज कल्याण. आपला उपयोग फक्त गरीबातला गरीब विद्यार्थी शिकला पाहिजे. राइट? आणि तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आहे, तर मला सर्व काही शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर मी. राइट? आय विल नॉट कीप एनी काइंड ऑफ फिअर इन माय माइंड. माझ्या मनात मी कोणतीही भीती ठेवत नाही. कारण तुमच्यासारखे लोकं माझ्यासोबत आहेत. तुमच्यासारखे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. हां, मी काय म्हणत होतो लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, की इट्स प्लस वर्थ प्लस व्ही4 या वाक्यरचनेनुसार आपल्याला काय शिकायचं आहे, कोणत्या प्रकारची वाक्य बोलायची आहेत, की एखादी गोष्ट देण्यासारखी आहे, एखादी गोष्ट घेण्यासारखी आहे, एखादी गोष्ट बोलण्यासारखी आहे, एखादी गोष्ट वाचण्यासारखी आहे, एखादी गोष्ट ऐकण्यासारखी आहे. तर अशा सर्व प्रकारच्या वाक्यरचना बोलण्यासाठी आपल्याला इट्स प्लस वर्थ प्लस व्ही4 या वाक्यरचनेनुसार वाक्य बनवायची आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर या पॅटर्नच्या मदतीने यू कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्स. तुम्ही हजारो वाक्य बनवू शकतात आणि 100% तुम्ही अशी हजारो वाक्य बनवा. ही आपल्याला सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. नाईस टू मीट यू.